गरजेच्या गोष्टी. खिडकीत त्या बाईला पाहून संध्या जोरात किंचाळली. तिच्या आवाजाने सगळेच धडपडून जागे झाले. काय काय झालं असं ओरडायला? तिथे बाई. संध्याने खिडकीकडे बोट दाखवलं. तसेच सगळेच त्या खिडकीच्या दिशेने पाहू लागले, पण तिथे तर काहीच नव्हतं. संध्या आश्चर्याने पाहतच राहिली. कोणी काही बोलायच्या आधीच संध्या स्वतःच म्हणाली, मी वेडी नाही आणि मला कोणता भासही झालेला नाही. तोच तिथे असलेल्या सर्वांनाच त्यांच्या घराच्या दाराचा कडकड असा आवाज ऐकू आला. कोण आहे तिथे? जितेंद्र ओरडलाच. तसं बाहेरून धबधब असा कोणाच्या तरी अनवाणी पायाने धावण्याचा आवाज ऐकू आला. जितेंद्र, चेतन आणि ओंकार तिघेही एकत्रच त्या खोलीतून घराच्या दाराकडे गेले. इथे संध्या मात्र खोलीतील दुसऱ्या खिडकीकडे वळली. ही खिडकी घराच्या बाहेरच्या दिशेला उघडणारी होती. तिने पाहिले, एक बाई धावतच त्यांच्या बाजूच्या घरात शिरली होती. संध्या त्या खोलीतून बाहेर आली. दारात उभ्या असलेल्या तिच्या मित्रांना तिने त्या घराकडे खुणावले. तसे ते चौघेही जण दबक्या पावलांनी त्यांच्या शेजारच्या घराकडे गेले. त्या घराचे दार सताड उघडे होते. जितेंद्र आणि चेतन मोबाईल टॉर्च चालू करून हळूवार त्या घरात आत शिरले. संध्या आणि ओंकार दोघेही त्यांच्या पाठून घरात आत गेले. बाहेरच्या खोलीत तर कचऱ्याशिवाय काहीच दिसत नव्हतं. जितेंद्रने आतल्या खोलीत वाकून पाहिले तर तिथे एका बाईचे झुटक्याने खोलीभर केस पडलेले होते. जितेंद्रच्या पाठून संध्याही त्या खोलीत आली. तिने खाली बसून अगदी जवळून ते केस पाहिले. आपण जाऊया इथून, हे काहीतरी वेगळं आहे. हे एखाद्या बाईचे नुसते केस नाहीत, प्रत्येक केसाच्या झुटक्यावर कुंकू वाहिला आहे. हा काळ्या जादूचा काहीतरी प्रकार आहे. तेवढ्यातच त्यांना त्यांच्या घरातून कसला तरी जोरजोरात आवाज ऐकू आला. जणू कोणीतरी त्यांच्या घराच्या भिंतींवर आक्रोशाने जोरजोरात हातपाय मारत असावं. तशी सर्वांच्या शरीरातून भीतीची एक लहर निघाली. ते शेजारच्या घरातून बाहेर पडले. ते त्यांच्या घरात पाऊल ठेवणार तोच त्यांचं लक्ष दाराच्या उंबऱ्याकडे गेलं. तिथे कोणाची तरी पुरुषाची चप्पले काढलेली होती. क्षणाक्षणाला भीती त्यांच्यावर वरचढ ठरत होती. आता तर त्यांना त्यांच्या घरात आत कोणीतरी शिरल्याचे त्यांच्या समोर पुरावेच होते. हे मित्र आतून घाबरले जरी असले तरी ते चौघे होते. त्यामुळे त्यांनी धाडस करून आत जायचं ठरवलं. ते चौघेही एकत्र घरात शिरले. सगळ्यांच्याच नजरा त्या अंधारात एखादी विचित्र अशी हालचाल पाहण्याचा प्रयत्न करत होत्या. घरातील बाहेरच्या दोन्ही खोल्या पाहून ते बेडरूम मध्ये आले तर तिथेही त्यांना कोणीच दिसलं नाही. हे नक्कीच काहीतरी अमानवी असावं यावर सर्वांचंच एकमत झालं. मलाही मगाशी गाडीतून उतरल्या एक सावली तिथे घरापाठी जाताना दिसली होती. जितेंद्र म्हणाला, आपण इथे रात्रीचं नको राहिला, मला खूप भीती वाटते आहे. संध्या म्हणाली, मलाही असंच वाटतंय. आपण इथून हायवेवर जाऊ. झालं तर हायवेवरच गाडी कडेला थांबवून आपल्या गाडीतच झोपू. पण इथे राहणं खरंच धोक्याचं आहे, ओंकार म्हणाला. तसेच सगळेच जण सोबत आणलेलं सगळं सामान घेऊन घराबाहेर पडले. त्यांची नजर दाराबाहेर गेली. तिथे मगाशी असलेलं ते चप्पल आता तिथे कुठेच दिसत नव्हतं. सर्वांनी एकमेकांकडे पाहिले पण कोणी काहीच बोललं नाही. ते तसेच गाडीत जाऊन बसले. त्यांच्या जीवात जीवाला होता. आता फक्त तिथून मुख्य हायवेवर जायचं होतं. चेतनने त्याची गाडी स्टार्ट केली. काही केल्या त्याची गाडी सुरूच होत नव्हती. ते चारही मित्र त्या विराण झपाटलेल्या गावात पुरते अडकले होते. आपण चालत जाऊयात का? संध्याने प्रश्न विचारला होता खरा, पण तेव्हा लगेचच तिच्या डोळ्यासमोर तो कच्चा रस्ता आला. गाडीवर धडकलेलं ते घुबड तिला आठवलं आणि तिने तो विचार तिथेच सोडून दिला. त्यांना किमान आजची रात्र तरी तिथे त्याच घरात घालवावी लागणार होती. रात्रीचा साधारण 1 वाजला होता. त्या चारही मित्रांनी स्वतःला त्याच बेडरूम मध्ये आतून कडी घालून बंदिस्त करून घेतलं होतं. आता रात्री 1 ते 3 जितेंद्र आणि आकाश जागे राहून पहारा देणार होते आणि मग 3 ते 5 संध्या आणि चेतन जागे राहणार होते. या विराण जागी येऊन त्यांनी केवढी मोठी चूक केली होती ते मात्र काळच त्यांना दाखवून देणार होता.
सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने सगळ्यांना जाग आली. तसे ते एक एक करून डोळे चोळत इथे तिथे पाहू लागले. दिवसा उजेडात ते राहत असलेली खोली आणि ते एकूणच घर किती भकास वाटत होतं. ते अशा जागी होते जिथे कोणी बेघरनेही राहणं कदाचित पसंत केलं नसतं. त्यांच्या राहत्या खोलीच्या एका कोपऱ्यात तर तब्बल 3 विंचू होते. फ्रेश होण्यासाठी नशिबाने त्या घरात एक स्वतंत्र मोरी होती. घराच्या पाठच्या भागात एक पडकी विहीर होती. नुकताच पाऊस होऊन गेल्याने कदाचित त्यातील पाणी पिण्यायोग्य जरी नसलं तरी ते किमान अंघोळ करण्यासाठी तरी वापरता येणार होतं. संध्या तर फ्रेश वगैरे होऊन परत शहराकडे जाण्यासाठी तयार झाली होती. यासाठी त्यांना आधी मुख्य हायवेवर जाऊन गॅरेजवाल्याची मदत घ्यावी लागणार होती. पण इतकं होऊनही जितेंद्रच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. संध्या फ्रेश होईपर्यंत तो चेतन आणि ओंकार सोबत तिथून पुढे निघाला होता, नायिकाच्या वाड्याच्या दिशेला. तिथे खाली आलेला तो डोंगराचा भाग नायिकांचं ते घर अख्खं खाऊन गेला होता. तिथे नायिकाच्या वाड्याची एकही निशाणी दिसत नव्हती. इतकंच काय तर त्या दरडीने आसपासची बरीचशी घरही अक्षरशः तोडून टाकली होती. ते मित्र आता त्याच डोंगरावर उभे होते. कदाचित ते नायिकाच्या वाड्याच्या वरच उभे असावेत, कोणास ठाऊक. पण तिथे नायिकाचा वाडा नेमका कुठे आहे हे सांगणे जवळपास अशक्यच वाटत होते. तो जितेंद्रने त्याच्याकडचा मोबाईल बाहेर काढला. त्यात त्याने त्या गावाचा जुन्या काळच्या एका नकाशाचा फोटो सेव्ह केला होता. त्यात त्या परिसरातील प्रत्येक घरं, विहिरी, देऊळ यांची प्रॉपर जागा दाखवली होती. तो नकाशा पाहून सगळेच एक्साइटेड झाले. त्यात नायिकाचा वाडा एखाद्या मोठ्या महालासारखा दाखवला होता. ते तो नकाशा दाखवेल त्याप्रमाणे त्या जागी जाऊन पोहोचले. डोंगरावर ते उभे असलेला तो भाग जमीन सपाटीपासून साधारण 30 फुटांवर होता. नायिकाच्या वाड्याचा बराचसा भाग, भिंती ह्या त्या काळच्या भक्कम दगडांनी बनवलेल्या होत्या. त्यामुळे तो वाडा आतून अजूनही जशाचा तसा सुरक्षित असण्याची शक्यता जास्त होती. शिवाय तो दुमजली होता, म्हणजे त्यांची उंची साधारण 20 फुटांची तर नक्कीच होती. याचा अर्थ ते आता उभ्या असलेल्या 10 फूट जमिनीखाली त्यांचा त्यांना श्रीमंत करून सोडणारा खजाना दडलेला होता. तिघाही मित्रांना त्यांच्या श्रीमंतीची आतापासूनच स्वप्न पडू लागली होती. या पैशातून नेमकं काय काय खरेदी करावं याच्या मनातल्या मनात ते याद्या बनवत होते. तोच संध्या तिथे आली. अरे तुम्ही इथे काय करताय? मी तुम्हाला कधीपासून शोधते आहे. आपल्याला परतीची तयारी करायची आहे ना? संध्याचं हे बोलणं ऐकून तिघेही मित्र एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या मनात आता परतीची कोणतीच इच्छा नव्हती. त्यांचं मन तर उलट त्यांना टॅक्सीत पाठी ठेवलेल्या त्या खोदकामाच्या अवजारांची आठवण करून देत होतं. नायिकांचा वाडा. आजीच्या गोष्टी. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुलबुवा. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.